सकाळ उजाडताच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील चिमुकले विठुराया आणि रुक्मिणी यांच्या सुंदर वेशभूषेत सजून गाव फेरीसाठी उत्साहाने निघाले। आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आमचा शिव आज छोटा विठ्ठल बनला। लहानपणी संस्काराचं वय असतं। या वयात मुलांना आपली संस्कृतीची, परंपरेची आणि भक्तीची ओळख करून देणं ही प्रत्येक आई वडिलाची जबाबदारी आहे। आई वडिलांना ज्या गोष्टीची आवड असते त्याच आवडीचे संस्कार मुलांवरही नकळत होतात। म्हणूनच मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर त्याची सुरुवात स्वतः आई वडिलांनीच करायला हवी। अश्विनीने शिवला विठुरायाचं सुंदर मेकअप करून तयार केलं। आईच्या मायेने आणि संस्कारांनी सजलेला हा छोटा विठ्ठल शाळेत पोहोचला आणि पुढचं चित्र पाहून मन भरून आलं। टाळ्यांच्या गजरात विठ्ठल विठ्ठल या नामघोषात आमच्या शिवने आणि इतर छोट्या मुलांनी सुंदर पावलं खेळली की जणू पंढरी शाळेत अवतरली। मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख फक्त पुस्तकातून नाही तर अशा सुंदर अनुभवातून होते। आजचा क्षण आमच्या आयुष्याचा कायमचा जपून ठेवण्यासारखा। शिव शाळेतून घरी येताच अश्विनीने त्याचा पुन्हा एकदा सुंदर मेकअप करून त्याला विठुरायाच्या वेशभूषेत सजवले। कारण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने विठुराया आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील सर्व विद्यार्थ्यांची गावातून भव्य फेरी निघणार होती। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दरवर्षी असे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम उत्साहात राबवले जातात। मागील वर्षीप्रमाणे यंदाही विठुराया रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची गावभर भक्तिमय फेरी काढण्यात आली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भक्ती आणि आपल्या परंपरेबद्दलचा अभिमान अधिक छान होत असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गावात लहानग्या विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी आणि मिरवणूक काढण्यात आली। या उपक्रमात राऊत सर, आराख सर, पंडित सर, टाकळकर सर, बायकर सर, तामणे सर, सोनुने सर, साबळे गुरुजी, चिंचपुरे सर, लोखंडे सर, मिसाळ मॅडम, माठरोळ मॅडम आणि लोखंडे मॅडम यांनी उत्साहाने सहभाग घेतला। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिसात न्हाऊन निघाले। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेले लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख, संस्कार आणि भक्तिभाव रुजवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला। विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची।